आई काय विचारते मी? आई ज्या दिवसापासून मी घरी आली आहे ना तेव्हापासून मला सतत असं फीलिंग येतं तुम्ही सगळे माझ्यापासून काहीतरी लपवताय. काय लपवताय माझ्यापासून? आई मगाशी पप्पा काय म्हणत होते? मी आले बघून. आई आधी मला माझं उत्तर हवंय. वैदेही आहे का घरात? हा आहे ना. यायचं का मात? या ना या. पुष्पाताई नाही म्हणजे माफ कर ताई साहेब चूक झाली तिची. आता नाही तसं काय व्हायचं मी सांगतो ना. मी स्वतः पुण्याला सोडायला चाललोय तिला. आता परत ती नाही यायची गावात आणि काही. आई बोल. सुमन त्या पोरीला घेऊन बाहेर ये. तू बाहेर चला दे. हा ते काय म्हणतात ते बघ. हस हस अजून हस की. तुला राग आला की वजनावर वजन चढून व्यायाम करून सगळा राग घालवतोयस आणि आम्ही हस हस. मुलगी एवढी बोलली सगळ्या गावासमोर तू गप बसलास. नाही हे आता ना माझ्या डोक्याच्या पार बाहेर गेलंय. नाही आता मागे फिरणारच नाही. त्या पोरीला थोबडून न हद्दपार करून ठेवणार आहे मी. काय 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 म्हणला? नाही मी म्हणलं त्या पोरीनं तुझा एवढा अपमान केला त्या पोरीला थोबडून हद्दपार करून ठेवणार आहे मी. हद्दपार करणार ती तुझी वहिनी. वहिनी विसरू नकोस. हद्दपार करणार. आता तू माझी डबल डोलकी वाजवाला ते जरा. अरे आता माईन साहेबांसमोर तू त्यांना शत्रू म्हटला आणि आता इथं वहिनी शत्रू. प्यार बदले का प्यार है क्या प्यार का बदला है? त्या आत्मारामच्या सगळ्याच घो त्या आत्मारामने केला माहितीये काय? अरेला काय प्लॅनिंग केलं होतं मी. काय प्लॅनिंग केलं होतं? असा हिरोईक एंट्री घेतली त्यांच्या घरात. अशी रापचिक फायटिंग केली. इम्प्रेशन पाडण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर. पण हाय असलं काय झालं शेवटी? वाईट मीच ठरलो ना. त्या आत्मारामच्या आता परत सगळं ग म भ न पासून सुरुवात करायला लागणार. हट काय म्हणलं? परत सगळं गम म्हणून त्या पोरीनं तुला एवढं सगळं त्या गावासमोर बोलली एवढा अपमान केला तुझा आणि तू परत म्हणजे का? कारण प्रेम आहे त्यांच्यावर. प्यार इश्क मोहब्बत. राव एका अपमानानं प्रेम कमी होत नसतंय. अभी बहुत बेइज्जत होना बाकी है उनके सामने. कैसा है? ये इश्क नहीं है आसान. तू सांगितलं असतं पण तुला कळणार नाही. लवका मामला है.
त्याच्या बॅगा बी भरून ठेवल्यात त्याला मी नेऊनच सोडणार आहे आता. आणि तिला सोडून आल्यावर मी बंगल्यावर माफी मागायला येणारच होतो. पळून चालली होती सोय. होय नाही नाही पुढचं सगळं शिक्षण पुण्यातच होणार ना तिचं, त्यामुळं आणि तिची चूक तिला मान्य आहे. तुझी चूक झाली आणि तू ती मान्य केली. हा मान्य आहे तिला तिची चूक. तुला चूक मान्य आहे ना, सांग त्यांना चूक मान्य आहे. अगे बोल ना तुला मान्य आहे म्हणून. आता जाणारच ती इथं राहून तरी काय होणार आहे तिचं. होईचं राहूनच तर समजा होणार आहे. म्हणजे ज्याचं जिथं मूळ असतं ना त्याला शेवटी तिथे परतावंच लागतं. हे मूळ असतं परतायचं काय मला काय कळलं नाही. हो हे घर तिचं आहे ना. आणि तुम्ही तिचे आई वडील आहात ना. हो 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 हो. हा आम्हीच तिचे आई बाप आहेत. म्हणूनच म्हटलं ज्याचं जिथं मूळ आहे ना त्याला तिथं परतावंच लागतं. आणि तुम्ही फार बोलत जाऊ नका तिला. मी